पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज राज्यभर आंदोलनं केली। त्याचाच भाग म्हणून भंडाऱ्यामध्ये शासन निर्णयाची होळी करत शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला। यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हिंदी विरोधात पनवेलमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाने आंदोलन केलं। आंदोलनाला मनसेने सुद्धा साथ दिली। हिंदी भाषेबाबत शासनाने काढलेला अध्यादेश जाळून यावेळी निषेध करण्यात आला। तसंच हिंदी सक्ती लागू करू देणार नाही अशी घोषणाबाजी करण्यात आली। अकोल्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते। शालेय अभ्यासक्रमामध्ये पहिलीपासून मराठी भाषेसोबत हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली। शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। हिंदी विरोधात रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आले। महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासन निर्णयाची होळी करण्यात आली। यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुणे शहरातल्या सारथी संस्थेमध्ये नव्यानं झालेल्या कामावर अजितदादांनी नाराजी व्यक्त केली होती। पायऱ्यांवर पाणी साचत असल्याचं पाहून अजितदादा संतापले असून त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती। दरम्यान अजितदादांनी झापल्यानंतर आता सरकारी अधिकारी खडबडून जागे झालेत। दादांच्या दौऱ्यानंतर तातडीनं पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी सारथी कार्यालयाच्या पायऱ्यांची पाहणी केली। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती। माजी आमदार राजेंद्र जैन आणि प्रफुल्ल अग्रवाल हे बिनविरोध निवडून आल्यानं 18 संचालक पदासाठी निवडणूक आहे। सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये लढत आहे। निवडणुकीमध्ये कोण बाजी मारते याकडे लक्ष। दारू विरोधात परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या लिमला गावामध्ये रणरागिणी आक्रमक झाले। त्यांनी गावच्या चावडीवर महिला आणि पुरुषांची बैठक बोलावली होती। यावेळी महिलांनी गावामध्ये दारू आणि परिसरातले ढाबे बंद झाले पाहिजेत असा पवित्रा घेतला। उद्या लिमला ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीचा ठराव घेण्यास महिला भाग पाडणार आहेत। लातूरमधल्या 108 रुग्णवाहिका सेवेतले डॉक्टर आणि चालक 1 जुलैपासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। दिवसेंदिवस जीर्ण आणि धोकादायक गाड्यांमधून सेवा देताना होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी आता थेट काम बंद आंदोलनाची हाक दिली। सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून सोनं पुन्हा 1 लाखाच्या आत आले। आठवड्याभरात सोनं प्रतितोळा 4000 रुपयांनी स्वस्त झाले। जळगाव सराफा बाजारात सोनं आता 98,700 रुपयांवर आले, तर चांदीचे दर जीएसटीसह 1,14,000वर। मतदारांना आता मोबाईलद्वारे मतदान करता येणार आहे। बिहारमधल्या स्थानिक निवडणुकीमध्ये मोबाईल मतदानाचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला। अशी सुविधा उपलब्ध करून देणारं बिहार हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय। ही सुविधा शारीरिक किंवा भौगोलिक कारणांमुळे मतदान केंद्रावर पोहोचू न शकणाऱ्या मतदारांसाठी। मुंबईच्या डबेवाल्यांची 7 जुलै रोजी सुट्टी असणार आहे। मुंबईचे डबेवाले वारीला जाणार असल्यानं 1 दिवस डबेवाल्यांची सुट्टी असणार आहे। डबेवाला असोसिएशनकडून डबेवाल्यांसाठी ही रजा जाहीर करण्यात आली। मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते सोलापूर या दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला मुदतवाढ दिली। प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला। या विशेष रेल्वेला 1 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। मेट्रो 3 मार्गिकेवरचे 2 मेट्रो स्थानकांमध्ये लवकरच विविध प्रकारची दुकानं, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांचे स्टॉल, एटीएम अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। बीकेसी आणि विमानतळ T2 या 2 मेट्रो स्थानकामधल्या जागेचा व्यावसायिक वापर करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला। मुंबईमध्ये म्हाडाच्या जागेवर अनधिकृतपणे उभ्या असलेल्या 58 होर्डिंग धारकांना नोटीस पाठवण्यात आली। जागेचं भाडं भरण्याच्या सूचना देण्यात आल्यात, मात्र होर्डिंग धारक भाडं भरण्यास टाळाटाळ करत असल्यानं होर्डिंगवर तोडक कारवाईचा इशारा देण्यात आला। MMS-MC अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली। 20 जुलै रोजी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा होणार आहे, तर या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 17 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत। राज्यभरातल्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा 6,32,000 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आले, तर 1,45,000 कोट्याअंतर्गत दाखल अर्जांपैकी 60,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत। तसंच विविध कारणांनी 11,000 विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द झालेत। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या इमारतीमध्ये मराठी माध्यमाच्या खासगी शाळांना वर्गखोल्या भाडे तत्वावर दिल्या जातात। गेल्या वर्षी या भाड्यात वाढ करण्यात आली, त्यामुळे मुंबईतले 220 खासगी शाळा बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाडेवाढीला स्थगिती द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। कफ परेड इथं पार्किंगसाठी राखीव असलेल्या भूखंडावर शाळेला परवानगी देणाऱ्या GRला स्थगिती देत उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चपराक दिली। पुढची सुनावणी 17 जुलैला होणार आहे। भूखंडाबाबत पुढची कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयानं दिले।
वाशिम रिसोड मालेगाव आणि मनोरा आगारातून 2 ते 13 जुलै दरम्यान एकूण 139 विशेष बसेस पंढरपूरकडे रवाना होणार आहेत। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने ही सोय केली। विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी लाल परी आता सज्ज झाली। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आषाढी निमित्ताने विशेष तयारी केली। वारीमध्ये विनापरवाना वापरण्यात येणारे ड्रोन अँटी ड्रोन सिस्टीमद्वारे पाडले जाणार, तर ग्रामीण पोलिसांची ड्रोनवर विशेष नजर असणार आहे। वारीसाठी 7000 पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला। सांगलीतल्या मिरजमध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने एक अनोखा रिंगण सोहळा पार पडला। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या ख्वाजा मीरा साहेब दर्ग्यासमोर वारकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडला। या सोहळ्यामध्ये विठुरामाच्या गजरामध्ये तल्लीन होऊन वारकऱ्यांनी दर्ग्यासमोर रिंगण घातलं। डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन 3 वर्षाच्या चिमुकलीची पावलं पंढरीच्या दिशेने पडतात। महाराष्ट्रातून अनेक वारकरी या वारीसाठी येत असतात। यामध्ये अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकल्या अविरा शिंदे हिनं बाल वारकरीचं रूप धारण करून दिंडीत सहभाग घेतला। नऊवारी नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चिमुकली पंढरीची वाट चालते। वाशिमच्या अनसिंग गावातल्या शृंग ऋषी संस्थांच्या कुंडामधून आज सकाळपासून गरम पाण्याच्या वाफा निघतात, त्यामुळे परिसरातल्या नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं। यामधून कायम थंड पाण्याचे झरे वाहतात, मात्र अचानक गोल कुंडामधून गरम पाण्याच्या वाफा निघाल्यानं नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं। वाशिममधल्या 490 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणात शासनाने बदल करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ही आरक्षण प्रक्रिया नव्याने राबवली जाणार, तर 15 जुलैपर्यंत याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। बीडच्या आष्टीतल्या एका पोलीस अकॅडमीमधल्या 33 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली। या विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। अकॅडमीमध्ये जेवणात हुलग्याची भाजी, भाकरी आणि भात असा बेत होता आणि या जेवणानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मुंबईतल्या स्वच्छतेसाठी सफाई यंत्रांची अद्याप प्रतीक्षाच आहे। रस्ते दुभाजकांच्या स्वच्छतेसाठी वर्षभरापूर्वी करार करण्यात आला होता, मात्र परदेशातून ही यंत्र अद्याप मुंबईत दाखल झाली नाहीत। दरम्यान 1 ते 1.5 महिन्यात मशीन मुंबईत दाखल होतील अशी माहिती पालिकेतल्या सूत्रांनी दिली। मावळमधल्या तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये 162 इमारती धोकादायक असल्याचं नगरविकास विभागाच्या पाहणीतून समोर आले। या इमारती जीर्ण झाल्या असून मोडकळीस आल्यास त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी संबंधित घर मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या।